हॅलो. आज आपण DML म्हणजे काय ते बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. DML डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. DML commands play with data of database object. The DML commands are used for storing, retrieving and deleting data of database object. डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज जे आहे ते आपण डेटा सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट करण्यासाठी यूज करतो. तर DMLच्या कमांड्स कोणत्या कोणत्या आहेत ते पहिला आपण पाहूया. The DML commands are select, insert, update and delete. सिलेक्ट कमांड जी आहे ती आपण टेबलमधला ऑल डेटा सिलेक्ट करण्यासाठी यूज करतो. ऑल डेटा आपल्याला पाहिजे असेल तर आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम असं लिहू शकतो, किंवा आपल्याला स्पेसिफिक कॉलम नेम्स पाहिजे असतील तर आपण सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम असंही लिहू शकतो. दुसरी कमांड जी आहे ती इन्सर्ट. टेबलमध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा असेल तर आपण इन्सर्ट कमांड यूज करतो. ती आपण कशी करायची ते आपण पाहूया. इन्सर्ट इंटू टेबल नेम, कॉलम नेम अँड डेटा टाईप. फॉर एक्झाम्पल, इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, कॉलम नेम ID, डेटा टाईप इंटीजर. थर्ड कमांड आहे अपडेट. अपडेट कमांड आपण केव्हा यूज करतो? अपडेट कमांड आपण टेबलमधला जो डेटा आहे तो आपल्याला अपडेट करायचा असेल, म्हणजे काही चेंजेस करायचे असतील तर आपण अपडेट कमांड यूज करतो. ती कशी करतो? अपडेट टेबल नेम, सेट कॉलम नेम अँड कंडिशन. फॉर एक्झाम्पल, अपडेट एम्प्लॉई, सेट नेम इज इक्वल टू स्नेहल, वेअर एम्प्लॉई ID इज इक्वल टू 1. म्हणजे ज्यांचं एम्प्लॉई ID 1 आहे त्याचं नाव आपण स्नेहल करणार. चौथी कमांड जी आहे ती डिलीट. डिलीट कमांड आपण टेबलमधला डेटा आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट कमांड यूज करतो. त्याचा सिंटॅक्स आहे डिलीट फ्रॉम टेबल नेम अँड कंडिशन. तर एक्झाम्पल कसं आहे? डिलीट फ्रॉम टेबल नेम म्हणजे डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई ID इक्वल टू 1. एम्प्लॉई ID 1 जर रेकॉर्ड नेम आहेच नाही तर ते आपल्याला डिलीट करायचं आहे. एम्प्लॉई ID जी 1 आहे ते आपल्याला डिलीट करायचे. तर आपण कसा सिंटेक्स लिहिणार? डिलीट फ्रॉम एम्प्लॉई टेबल वेअर एम्प्लॉई ID इक्वल टू 1. 1 जे रेकॉर्ड आहे ते डिलीट होईल. थँक्यू.